मी आता 10वीत शिकते। आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांना गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही। अवघे 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली। अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, लेखक, लोककवी तसेच कादंबरीकारक होते। त्यांना शाहीर म्हणूनही ओळखले जाते। अण्णाभाऊ साठे यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आलेले आहेत। त्यांनी लेखन केलेल्या चित्रपट देखील तयार करण्यात आलेले आहेत। त्यांची फकीरा ही कादंबरी फार गाजलेली आहे। अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून लोकजागृती केली, समाजात जनजागृती केली। महाराष्ट्रातच नव्हे तर रशियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना पोहोचण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले। सर्वप्रथम मायेभू चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरुनी गातो कवना या अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यातील ओळी। 1961 ते 62 चा काळ होता। अण्णाभाऊ साठेंनी रशिया देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे पोवाड्याच्या माध्यमातून गायन केले। रशियाच्या लोकांना अण्णाभाऊ साठेंची भाषा कळत नव्हती आणि अण्णाभाऊ साठेंना रशियाच्या लोकांची भाषा कळत नव्हती। अशा वेळी एक दुभाजक त्यांना भाषा समजावून सांगत असायचा। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम रशियाच्या पंतप्रधानांनी ऐकला तेव्हा व्यासपीठावर जाऊन अण्णाभाऊंना मिठी मारली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी रशियन भाषेत घोषणा केली। तसेच लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी। लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला। त्यांचं प्रसिद्ध घोषवाक्य आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। अशा या 2 महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते आणि थांबते। धन्यवाद।